नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील सिडको भागातील श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे पद असलेले माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त आज सिडको परिसरामध्ये संतोष कांचनगिरी व विनोद कांचनगिरी यांच्या वतीने रुद्राक्ष वाटप या ठिकाणी आयोजित केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत ललिताताई बोकारे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। ताई, काय सांगणार आहे? मराठवाड्याचे विकास पुरुष तसंच ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दोनदा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे, ज्यांच्यामुळे नांदेड जिल्ह्याचा अतिशय सुंदर असा विकास झालेला आहे, असे विकास पुरुष माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सिडको या ठिकाणी शिवलिंगेश्वर मंदिर महात्मा बसवेश्वर सभागृह सिडको या ठिकाणी रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। जवळपास 3 श्रावण महिन्यामध्ये शिवपुराण हे पिंटू महाराजांनी आयोजलं होतं आणि या शिवपुराणमध्ये अनेक असंख्य महिला त्या ठिकाणी आल्या। शिवपुराणमध्ये सबंध महिलांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। पिंटू महाराजांच्या संयोजनामुळे सर्वांना शिवपुराणचा लाभ घेण्यात आला आणि त्यानंतर शिवपुराणाची सांगता होत असताना संत महंत, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे संत महंत या ठिकाणी आले। शिवलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी आले आणि त्यांची तुला घेण्यात आली। ग्रंथाची तुला, त्यानंतर फळाची तुला, प्रसादांची तुला, मिठाईची तुला आणि रुद्राक्षाची तुला, कवडीची तुला, अशा प्रकारे तुलादानाचा कार्यक्रम झाला। आणि तुलादानाच्या कार्यक्रमानंतर एक यथोचित दिवस महत्त्वाचा होता। कार्तिक महिन्यामध्ये हा दिवस ठरवण्यात आला आणि त्यानुसार शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये रुद्राक्षाचा कार्यक्रम घेण्यातून सर्वांना रुद्राक्षाचं दान देण्यात आलं। आणि हे सर्व कशामुळं तर माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे शिवभक्त आहेत आणि शिवभक्त असल्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण विनोद कांचनगिरे, सुदर्शन कांचनगिरे, संतोष कांचनगिरे आणि त्यानंतर रायवार डॉक्टर साहेब, पिंटू महाराज या सर्व आणि त्याबरोबरच आमच्या मंडल अध्यक्षा विजयताई गोडघासे, त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या आमच्या लकडे जयश्रीताई लकडे, संतोषी भाले आणि कविता चव्हाण, जोशीताई या सर्वांनी आम्ही ठरवलं की आपण या ठिकाणी आता कार्यक्रम घ्यायचा असेल चव्हाण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तर धार्मिकच कार्यक्रम घेतला पाहिजे। कारण आमच्या लोकनेत्या आदरणीय माजी आमदार अमिताताई चव्हाण या धार्मिक आहेत। त्या सतत म्हणतात की पक्ष कार्य करत असताना तुम्ही अक्षरशः महिलांमध्ये मिसळा, गोरगरिबात मिसळा, कामगारामध्ये मिसळा, मजुरामध्ये मिसळा आणि त्यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधा। आणि हा संवाद साधण्याचा कार्यक्रम आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आला। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पद लाभो असं मी या ठिकाणी शिवाची प्रार्थना करून, शिवशंभूची प्रार्थना करून सांगते आणि सर्व महिलांच्या वतीने त्यांचा मी सुयश चिंतिते एवढंच बोलते। जय शिवशंभू। या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे सदस्य खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी संतोष कांचनगिरी व विनोद कांचनगिरी यांच्या वतीने रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ठाकूर सर होते। त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करत। उद्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्यसभा खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण यांचा वाढदिवस उद्याला आहे। पण आज सोमवारचं औचित्य साधून या शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये हे आमचे कांचनगिरे बंधू श्रीयुत विनोद कांचनगिरे आणि संतोष कांचनगिरे या दोघांच्या पुढाकारातून या ठिकाणी ज्या पंचाचार्यांची तुला करण्यात आलेले रुद्राक्ष होते त्या रुद्राक्ष वाटप करून अशोकराव चव्हाण साहेबांचं अभिष्ट चिंतन करायचं ठरवलं होतं। त्यानिमित्ताने यांनी या ठिकाणी शेकडो महिला आणि पुरुषांना निमंत्रित केलं होतं। विनोद कांचनगिरे यांनी मागे काही दिवसापूर्वी अंकिताताई खांडगे यांच्या सुमधुर आवाजामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन केलं होतं आणि त्या कथेच्या कार्यक्रमामध्ये जे तुला वाटप होता, जे या ठिकाणी कवडी
रुद्राक्ष वाटप होते, त्या तुला वाटपाचं हे कधीतरी करावं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आज या ठिकाणी योग्य वेळ बघून आज या ठिकाणी हे रुद्राक्ष आणि कवडी वाटप केलेलं आहे. परंतु या ठिकाणी पाहण्यात असं येत आहे की रुद्राक्ष वाटप करताना अशोकराव चव्हाण साहेबाचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त वाटप केलं, तर असं वाटत नाही का या ठिकाणी की भारतीय जनता पार्टीचे लोक होते आणि हा कार्यक्रम पूर्ण भाजपचा झाला असं आपल्याला वाटत नाही का? याबद्दल काय सांगणार? कारण हे मी म्हणत नाही, तर या ठिकाणी जी जनता पाहत आहे त्यांना असं वाटत आहे की या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीने घेण्यात आला. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? हा कार्यक्रम पक्षाच्या बॅनरखाली घेण्यात आलेला नाही. हा कार्यक्रम निवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये जे अशोकराव प्रेमी आहेत त्या सर्व नागरिकांना पाचारण करण्यात आलेलं होतं. मग अशोकराव प्रेमी जे सगळे नागरिक आहेत त्यांनी अशोकराव चव्हाण साहेबाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली होती. पण योगायोग हा कार्यक्रम जो आहे ते भारतीय जनता पार्टी महानगरचे ओबीसी सेलचे जे अध्यक्ष आहेत आमचे विनोद कांचनगिरे आणि त्यांचे बंधू संतोष कांचनगिरे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित केला होता. ते भाजपचे असल्यामुळं, त्यांच्या जवळचे असल्यामुळं मी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मला बोलावून त्यांनी अध्यक्ष केलं. त्याचबरोबर धीरज स्वामी आमच्या भाजपचा प्रसिद्धी प्रमुख आहे त्यांना बोलवलं. डॉक्टर आमचे रायवार साहेब ते भाजपाचे आहेत, आकुर्गे साहेब भाजपाचे आहेत, कारण ते भाजपाचे असल्यामुळं भाजपची प्रेमी मंडळी जास्ती होती. पण हा कार्यक्रम जो होता तो समाजाने आयोजित केला होता, सगळ्या समाजाने, आणि सगळ्या समाजाने आयोजित केलेला कार्यक्रम आहे. पण या कार्यक्रमात पुढाकार हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घेतल्यामुळं भाजपाची संख्या जास्ती होती. पण याच्यामध्ये केवळ भाजपाचेच नव्हते, तर अशोकराव चव्हाणावर प्रेम करणारे समाजातील सर्व थरातले लोक सहभागी झालेले होते. आणि त्या सर्वांनी अशोकराव चव्हाणाला उद्या जो त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त एक दिवस अगोदरच्या संध्येला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यांच्या नावामुळेच या ठिकाणी इथं गर्दी झाली होती हे सांगण्यामध्ये मला अजिबात कमीपणा वाटत नाही. ही सगळी जी लोक आली होती त्यांच्या प्रेमामुळं इथं प्रचंड मोठ्या संख्येनं आलेली होती. आणि त्यांची प्रेमी लोक इथं सगळ्याच पक्षामध्ये आहेत, सगळ्याच जाती धर्मामध्ये पसरलेले आहेत. म्हणून त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे म्हणून लोकांनी गर्दी केलेली होती. आणि याचे आयोजक मात्र आमच्या भाजपचे पदाधिकारी होते. आम्ही या ठिकाणी खुलासा करतो, पक्षाचा कार्यक्रम असेल तर आम्ही पक्षाचं बॅनर लावलेलं होतं, पण सगळ्यांना साहेबांचं अभिष्ट चिंतन करता यावं म्हणून आम्ही पक्षाचं बॅनर न लावता हा कार्यक्रम घेतलेला होता. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीमधील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संतोष कांचनगिरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल? आजच्या कार्यक्रमाविषयी मला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्राचे लाडके लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस हा फार सुवर्ण आणि आनंदाचा दिवस आहे. कारण ज्यांनी या महाराष्ट्रासाठी आपलं सर्व जीवन समर्पित केलेलं आहे समाजकार्यासाठी. त्यांनी राजकारण फक्त 20% आणि 80% त्यांनी समाजकार्य केलेलं आहे. याचा स्वाभिमान या नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीला आहे. हा नांदेड जिल्हाच नाही तर या नांदेड जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती एवढा भाग्यवान आहे की या नांदेड जिल्ह्यासाठी नेतृत्व करण्यासाठी अशोकरावजी चव्हाण साहेब सरकार नेता मिळाला याचा आणि आनंद सर्व जनतेला आहे. आणि विषय अजून तुम्हाला सांगतो, मी या जनतेसाठी आणि या नांदेड जिल्ह्यासाठी सांगू इच्छितो, माननीय माजी मुख्यमंत्री लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे खंदे समर्थक, यांचे विश्वासू, या महानगरपालिकेचे महानगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अमरभाऊ राजूरकर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल पहिलं मला सूचना करायची. आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी रुद्राक्ष तुला केलेली आहे शिवाचार्यांची. त्या शिवाचार्यांची तुला करून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते रुद्राक्ष वाटप आम्ही या ठिकाणी सर्व महिला मंडळांना आणि सर्व शिवभक्तांना आम्ही या ठिकाणी 5-5 आणि 5 कवड्या असे रुद्राक्ष आम्ही वाटप केलेले आहेत. आणि हे रुद्राक्ष आम्ही
महाकाल उज्जैनमधून 50,000 रुद्राक्ष आम्ही या ठिकाणी आणलेले आहोत आणि 50,000 रुद्राक्ष आम्ही या महिला मंडळाला आम्ही आज वाटप केलेले आहोत. हा दिवस फार सुवर्ण आणि चांगला आहे. त्यानंतर उद्या दिनांक 28/2025 रोजी सकाळी 7 वाजता दैनिक पत्र विक्रेत्यांना आम्ही मिठाईचं वाटप करणार आहोत. तर या कार्यक्रमाला सर्व सिडको हडकोतील जनता उपस्थित राहावी ही मी नम्रतेने विनंती करतो. अशोकराव साहेबांना या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य लागो या शिवलिंगेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि या वाढदिवसाला या ठिकाणी आलेले आमचे गुरु जनार्दन ठाकूर त्यांचं या ठिकाणी मी आल्याबद्दल आभार मानतो. आणि या नांदेड जिल्ह्याचे OBC जिल्हा अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांनी बी या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी आभारी मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत OBC महानगर जिल्हा अध्यक्ष माननीय विनोद कांचनगिरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत आहोत. नमस्कार, मी विनोद माधवराव कांचनगिरे, महानगर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी OBC सेल. आमचे नेते महाराष्ट्राची आणबाण शान नांदेड जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा आमचे नांदेड जिल्ह्याचे नेते या राज्यसभा खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचा आज आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचं कारण काय. सर्वात महत्त्वाचा विषय आहे की लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब आपल्या नांदेडची ओळख आहे. लोकनेते अशोकराव चव्हाण साहेबांमुळे आपल्याला मुंबईमध्ये ओळखतात. अशोकरावजी का नांदेड का म्हणतात, कारण अशोकराव चव्हाण साहेबांवर नांदेडची सुद्धा ओळख आहे. आणि असा नेता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये झाला हे आपल्याला स्वाभिमानाची गोष्ट आहे. मलाच स्वाभिमानाची गोष्ट नसून पूर्ण नांदेड जिल्ह्याला या स्वाभिमान लोकनेते अशोकराव चव्हाण साहेबांचा स्वाभिमान आहे. या अनुषंगाने आम्ही ठरवलं होतं की बाबा रुद्राक्ष तुलेचा कार्यक्रम शिवाचार्यांचा झालेला होता आणि त्या तुलेचं रुद्राक्ष केव्हा वाटप करायचं आम्ही वाट बघू लागलो. आणि हे आम्हाला अतिशय आनंद झाला की त्यांचा लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला रुद्राक्ष वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. हे फार आमचं मोठं भाग्य आम्ही समजतो. आणि लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेबाला ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज शिवलिंगेश्वर मंदिर या ठिकाणी सोमवार सोमवार आहे आज. आणि शिव मंदिरात आम्ही महाआरती केली. आणि आरती करते वेळेस लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली. अशोकराव साहेबांनी कालच भाषणामध्ये सांगितलं की 15 ते 20 वर्ष मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. मी म्हणतो मी एक त्यांचा शुभचिंतक म्हणून सांगतो. अशोकराव साहेब 20-25 वर्षच नाहीत, 50 वर्ष साहेब राजकारणात तगू नाही. आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मागे काही दिवसापूर्वी या ठिकाणी अंकिताताई खांडगे यांच्या आवाजामध्ये सिडको परिसरामध्ये अतिशय चांगला या ठिकाणी 7 दिवसीय शिव महापुराण कथेचं आयोजन केलं होतं. त्या कथेत जे रुद्राक्ष वाटप होते, जे रुद्राक्ष तुला होती, ते रुद्राक्ष जे महाराजांची तुला केली होती ते रुद्राक्ष आज या ठिकाणी वाटप झालेले आहेत. तर बऱ्याच जणांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल की ही जी कथा होती ही सार्वजनिक होती, परंतु हा तर कार्यक्रम पूर्ण भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. तर याबद्दल काय सांगणार आपण. भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं म्हणताच येणार नाही. तुम्ही जरी म्हणत असाल सर्व जाती धर्माचे लोक होते, तुम्ही वाटलं तर तुमच्या व्हिडिओमध्ये तपासा. भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणून असा कार्यक्रम ठरलाच नव्हता. आम्ही फक्त सर्व जाती धर्माचे लोक आले आणि सर्व जाती धर्माचे लोक जे शिवभक्त आहेत आणि जे शिवाची पूजा करतात आणि रुद्राक्षाला मानतात त्या माणसांनी सर्व जाती धर्माचे लोक आले आणि रुद्राक्ष लोकनेते अशोकराव चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित केला आणि त्यांनी प्राशन केला. आणि त्याची आज आमचे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भाजपचे जनार्दन ठाकूर सरांनी सविस्तर रुद्राक्षावर माहिती दिली. रुद्राक्षाचं काय महत्त्व आहे, रुद्राक्षाला कसं धारण केलं पाहिजे, रुद्राक्षाची पूजा कशी केली पाहिजे, रुद्राक्षाचं पाणी पडल्यानंतर आपल्या त्याचं त्या पाण्याचं प्रसाद जर सेवन केला त्याचं काय पुण्य होते, भाग्य होते, हे त्यांनी एक अतिशय सुंदर वाक्यामध्ये सांगितलेलं आहे पूर्ण शिवभक्तांना. मी म्हणून सांगतो तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच कार्यक्रम नसून सर्व जाती धर्माचा कार्यक्रम आहे हे मी तुला आज या ठिकाणी सांगतो. ठिकाणी अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रुद्राक्ष व कवडी वाटपाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. या अशोकरावजी चव्हाण साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी शिवलिंगेश्वर महादेव मंदिरामध्ये या ठिकाणी महादेवाच्या चरणी आरती करून त्यांना प्रार्थना करण्यात आली. या ठिकाणी
CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.